अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे देवापाशी दिवा लावताना आपल्याला ही महत्वाची माहिती असायलाच पाहिजे. आपल्या घरामध्ये देवाजवळ दिवा लावतो हे खूप शुभ मानले जाते, पण दिवा लावण्याचे काही शास्त्रीय पद्धत आणि काही वास्तुशास्त्रीय पद्धत आहेत. आणि आपल्याला काही नवसाचा दिवा लावायचा असेल तर ते कसा लावायचा हे सगळं आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. माहिती चांगली वाटली असेल तर तुम्ही एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा. चला तर मग देवासमोर दिवा लावताना तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आणि तेलाचा तुपाचा दिवा कसा लावावे आपण सगळं आज जाणून घेणार आहोत. अनेकदा आपल्याला असे देव असो, मंदिर असो, पूजा असो, व्रत असो, दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा आपली सुरुवात करत नसतो. तूप आणि तेलाचे दिवा लावण्याचे सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. पण तुपाचा दिवा कधी लावावा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा ह्याच्यामध्येच आपल्याला संभ्रमात आपण पडत असतो. पण ते सगळं आज मी संभ्रम दूर करणार आहे. देवघरासमोर अनेक माहिती आपल्याला माहितीच आहे. देवघरासमोर मंदिरामध्ये दिवा लावत असतात. पण तेलाचा दिवा लावल्याने आपल्याला काय होतं, याशिवाय आपल्याला घरात तेलाचा किंवा तुपाचा दिवा कोणताही दिवा लावावा, घरातल्या नकारात्मकता काढून सकारात्मकता कशी आणायची हेच शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. त्यावेळी हिंदू धर्मात प्रत्येक देवतांच्या पूजेच्या वेळी आपण दिवा लावण्याचे नियम आहेत. मग आरती मंदिरात असो किंवा घरात असो किंवा दोन्ही ठिकाणी दिवे लावले जातात. दीपक हे सकारात्मकताचे प्रतीक आहे आणि शास्त्रीय सांगितले आहे की दिवा लावण्याचे घरातील नकारात्मकता ऊर्जा संपते. अनेकदा आपल्याला माहिती असेल की देवघरासमोर तूप आणि तेलाचे दिवा लावले पाहिजे. जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही तेलाचा पण एक दिवा लावू शकता आणि तुपाचा एक दिवा, असे 2 दिवे दोन्ही साईडला तुम्ही लावू शकता. पण तुपाचा दिवा कधी लावायचा आणि तेलाचा कधी लावायचा? तुपाचा दिवा म्हणजे देवाच्या उजव्या साईडला तुपाचा दिवा लावायचा असते, देवाच्या डाव्या साईडला तेलाचा दिवा लावायचा असतो. शास्त्रानुसार देवाच्या डाव्या साईडला ह्या तेलाचा दिवा आणि उजव्या साईडला तुपाचा दिवा, म्हणजेच आपली उजवी साईड हे तेलाचा दिवा लावायचा आणि डावी साईड हे तुपाचा झालं. तर अशा प्रकारे आपल्याला तेलाचा आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. तुमची जर परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही असा तुपाचा एक दिवा आणि तेलाचा एक दिवा लावू शकता. समजा आता तुमच्याकडे असं नाही, तुमची तेवढी तूप लावण्याची तुमची परिस्थिती नाही, कारण तूप सुद्धा आता खूप महाग झालेलं आहे. तूप घेणं आपल्याला शक्य नसेल तर घरामध्ये आपण तिळाचा तेलाचा दिवा लावू शकता. घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी तिळाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानला जातो. तुपाचा दिवा लावणे पण तेवढंच शुभ आहे. घरामध्ये नकारात्मकता नष्ट करण्यासाठी तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. पण आपल्या परिस्थितीमुळे आपण लावू शकता. तूप आता खूप काही महाग झालेलं आहे. जर आपली परिस्थिती असेल तर तुपाचा दिवा लावू शकता. आणि त्या तुपामध्ये गाईचं तूप लावणे हे शुभ मानले गेले आहे. तर गाईचं जरी नसेल तर कोणताही तूप तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता. नसेल तर दररोज सकाळ संध्याकाळी आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतो. तसेच राईच्या तेलाचा दिवा लावले जातं की आपल्या शत्रू नष्ट होण्यासाठी राईच्या तेलाचा दिवा लावला जातो. अशा प्रकारे आपल्याला देवासमोर दिवा लावायचा आहे. समजा आपली काही मनोकामना आहे, मनोकामना पूर्ण करण्यासाठी जर दिवा लावत असाल तर तुम्ही तूप आणायचं आहे आणि आपल्या देवाला विनंती करायचं आहे की आपण 21 दिवस, 40 दिवस, 51 दिवस किंवा 108 दिवस तुपाचा दिवा आपण लावत आहात देवासमोर आणि आपली इच्छा सांगायची आहे देवाला की आपल्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे, आपल्या घरातले सगळे काही धन वगैरे
येत नाही, धन येण्याचे मार्ग प्राप्त व्हावं म्हणून असं तुम्ही संकल्प करून रोज सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दोन्ही टाईम किंवा एकच टाईम असं तुम्ही संकल्प करा आणि 108 दिवस किंवा 51 दिवस यथाशक्ती तुम्ही ठरवा तुम्ही किती दिवस तूप आणून लावू शकता. किंवा तुम्ही वर्षानुवर्ष जरी सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम आहे. पण मग तुमच्या काही नवसाचा जर दिवा लावत असेल किंवा आपल्या घरामध्ये असं काही चांगलं घडलं, की अचानक आपल्याला काहीतरी आपल्या मनाला कल्पना नव्हती. त्याच्यात चांगलं आपलं झालं. ते जर आपल्याला आता देवतांसमोर आपल्याला जर ते त्यांचं कृपा आशीर्वाद मुळे आपल्याला हे सगळं चांगलं झालं. मग त्यांना धन्यवाद देण्यासाठी, त्यांचं कृपा आशीर्वादाचं परतफेड करण्यासाठी आपण देवांना शुक्रिया म्हणून आपण 21 दिवस, 108 दिवस असे दिवा आपण तुपाचा दिवा लावून देवांचं विनंती करू शकता किंवा चांगलं झालं म्हणून पण लावू शकता किंवा चांगलं व्हावं म्हणून पण लावू शकता. देवांना जरी चांगलं झालं तरीही पण आपण देवांना धन्यवाद द्यायचा असतो आणि चांगलं व्हावं म्हणून सुद्धा देवाला विनंती करायची असते. काही वेळेस असं होतं, की आपलं काही चांगलं झालं, की मग आपण देवाला विसरून जातो. मग देवाकडे देवाच्या कृपेने झालं किंवा माणसाला काही थोडंसं अहंकार आपल्यात येऊन जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ते विसरून जातो. मग कसं मायामुळे आपण पण सुद्धा साहजिकच आहे. कितीही विद्वान असले तरीही काही आपल्या चांगल्या गोष्टी घडल्या, की मग आपण देवाकडे थोडं आपलं दुर्लक्ष व्हायला जातं. मग दुःख आलं, की मग आपण देवाकडे पळत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चुकायचे नाहीत आणि ह्या सगळ्या महत्त्वाच्या माहिती असतील. देवच असतं आपलं चांगलं करणारे आणि आपल्याला जर आपल्याकडं काही गलत झालं असेल, तर देव सजा पण देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी पण देवाकडेच जायचं. चांगलं झालं म्हणून सुद्धा आपल्याला देवाकडेच जायचं. त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये तुळशी माता जर तुळशी वृंदावन असेल, तर आपल्याला रोज संध्याकाळी तिळाचं किंवा तुपाचं एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे. तुळशी माता ही लक्ष्मीचे स्वरूप आहे. ज्या घरामध्ये तुळशी असते, त्या घरावरती प्रत्येक संकट तुळशी माता आपल्या अंगावर घेत असते. म्हणून दररोज सकाळ संध्याकाळ लावला तर अतिउत्तम. जर सकाळी नाही लावला तर संध्याकाळी तरी आपल्याला दिवा लावायचा असतो. दिवा लावण्याची शुभ वेळ आहे संध्याकाळी 6 ते 8 ह्या वेळेमध्ये आपण दिवा लावावा. तुळशीजवळ दिवा लावावा, देवाजवळ दिवा लावावा. तसेच मुख्य दरवाजा, लक्ष्मी माता मुख्य दरवाज्यातूनच प्रवेश करत असते. म्हणून मुख्य दरवाजाला दररोज दिवा लावला जातो. त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते. तर दिवा लावताना मुख्य दरवाजामध्ये आपण प्रवेश करत असतो, तर आपली उजवी साईड यावी त्या साईडला आपल्याला दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपण तुपाचं तेल वापरू शकता किंवा तिळाचं तूप वापरू शकता किंवा तिळाचं तेल वापरू शकता. असे केल्याने बघा लक्ष्मी माता प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूचा अखंड कृपा राहते. जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल, जर सारखे भांडणं होत असेल, काही घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीमुळे खूप वादविवाद होत असेल, तर घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता आहे. अशा वेळेस आपण दररोज सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा आवर्जून लावावा किंवा एक असा दिवा तेवत ठेवावा. सारखं देवासमोर एक दिवा लावून ठेवावा. म्हणजे सगळी नकारात्मकता जाण्यास मदत होते आणि सकारात्मकताचं वातावरण निर्माण होतो. हे अत्यंत शुभ आहे आपल्या घरामध्ये दिवा लावणं. दिवा लावले तर आपल्या घरामधली सगळी नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकताचं वातावरण राहतो. जर तूप पण लावणं शक्य नसेल, तर तुम्ही तिळाचं लावू शकता. तिळाचं पण लावायला जर जमत नसेल, तर तुम्ही कोणतं तेल वापरू शकता. तर हे दिव्याविषयी थोडी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा.